नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या आपलीच गोष्ट या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या योजनेबद्दल, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात ई-केवायसी ची नवीन मुदत, अपात्र यादी आणि हप्त्याची सध्याची स्थिती याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ई-केवायसी बद्दल अपडेट. सर्वात आधी बोलूया ई-केवायसी बद्दल. ज्या महिलांनी अजून त्यांचं ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महिला व बाल विकास मंत्री यांनी याची घोषणा केली आहे की ज्या महिलांचं ई-केवायसी अजूनही बाकी आहे त्यांना आणखी 6 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तुमच्याकडे अजून वेळ आहे, पण जितक्या लवकर पूर्ण कराल तितकं चांगलं, कारण यावर पुढचे हप्ते अवलंबून आहेत. यामध्ये पात्र आणि अपात्र यादी सुद्धा आहे. तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्र आणि अपात्र यादी. सरकारने मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम सुरू केली आहे. यात ई-केवायसी, बँक खाते पडताळणी आणि कागदाची तपासणी केली जात आहे. यामुळे राज्यातील अनेक महिलांची नावं अपात्र यादीत टाकण्यात आली आहे. जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर घाबरू नका. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची स्थिती तपासू शकता आणि आवश्यक असल्यास पुन्हा कागदपत्र सादर करू शकता. तुमचं नाव यादीत आहे का हे तपासण्यासाठी काय करायचं? सर्वप्रथम लाडकी बहीण महाराष्ट्र .in या अधिकृत वेबसाईटवर जा. तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर स्टेटस म्हणून हे ऑप्शन येईल, तेथे सिलेक्शन करून त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाका. तुमची सध्याची स्थिती तिथे लगेच दिसेल. त्यानंतर तिसरा भाग, त्यामध्ये हप्त्याची स्थिती काय आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी योजनेला देण्यासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली असून प्रत्यक्ष वितरण सुरू झालं आहे. तसंच मे महिन्याच्या हप्त्यासाठी शासन निर्णय जारी झाला आहे. त्यामुळे ज्या पात्र महिलांचे पैसे रखडले होते त्यांना टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळत आहे. यामध्ये चौथा भाग, पैसे न आल्यास काय करावं? जर तुमचे पैसे अजूनही खात्यात आले नसतील तर काळजी करू नका. सरकारने यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून किंवा जवळच्या अंगणवाडी सेतू केंद्रावर जाऊन तक्रार नोंदवू शकता. तर मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेची सर्वात लेटेस्ट अपडेट. लक्षात ठेवा, कोणतीही माहिती फक्त अधिकृत सरकारी वेबसाईटवरूनच खात्री करून घ्या, कारण या नावाने बरेच फसवे मेसेज आणि वेबसाईट सुद्धा फिरत आहेत. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपलीच गोष्ट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.